नमस्कार. माझ्या गीतेच्या साराच्या आकलन मालिकेतील हे दुसरे पुष्प. सर्वात प्रथम आपण परमेश्वर आणि ही भौतिक सृष्टी या संकल्पना गीतेत कशा प्रकारे मांडल्या आहेत ते पाहू. परमतत्व परमेश्वर हे एकच तत्व आणि दुसरी बाकी आहे ती नश्वर सृष्टी. या सृष्टीतील सर्व काही म्हणजे एकाच परमतत्वाची परब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे. त्या एकाशिवाय दुसरे काहीच नाही. ते परब्रह्म दोन भागात विभागते, म्हणजे ज्ञाता व ज्ञेय. ज्ञेय अनेक वेगवेगळ्या रूपात, रंगात आणि आकारात अभिव्यक्त होते, तरी ते मुळात परब्रह्मच आहे. परब्रह्म म्हणजे सर्व सृष्ट गोष्टींची गोळाबेरीज. ते सृष्टीच्या निर्मिती आधी असते आणि सृष्टी नष्ट झाल्यानंतर देखील ते असेल. आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की अविनाशी काय आणि विनाशी किंवा क्षणभंगुर ते काय. आपले शरीर आणि आपल्याला दृक्गोचर होणाऱ्या या सृष्टीतील सर्व वस्तू क्षणभंगुर आहेत. त्या सर्व काळ तशाच राहत नाहीत. जसे स्वप्न काही काळापुरतेच भासते, तसेच ही सृष्टी काही काळापुरती भासते. किंवा जशा समुद्रावरील लाटा ज्या येत जात असतात व मुळात फक्त पाणीच असते, किंवा जसे शोभादर्शक यंत्र म्हणजेच कॅलिडोस्कोप फिरवला की काचांच्या तुकड्यांच्या रचना एकसारख्या बदलत जातात, तद्वतच या सृष्टीमध्ये निरनिराळे जीव जन्माला येतात, काही काळ जगतात आणि मग नाश पावतात. परंतु एक असे काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाही, इंद्रियांना जाणवत नाही, पण खऱ्या अर्थाने अविनाशी आहे आणि त्याला आत्मा म्हणतात. हे समजून घेण्यासाठी एक रूपक पाहू. ऊर्जा आणि स्थूल पदार्थ एका मूलभूत पातळीवर अविनाशी असतात. त्यांचे फक्त दृष्ट गोचर स्वरूप बदलते. तद्वतच स्थूल शरीरांचे जे मूळ आत्मा तो अविनाशी आहे, पण तो फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात जात राहतो. उदाहरणार्थ, आपण झोपेत एकामागून एक कित्येक स्वप्ने पाहतो, वेगवेगळे सुखदुःखांचे अनुभव घेतो, पण आपले जागृत अवस्थेतील अस्तित्व बदलत नाही. जागे झाल्यानंतर आपण स्वप्नांचा फारसा विचार करत नाही, कारण तो क्षणिक भास होता. तद्वतच आपल्याला भासमान असणाऱ्या क्षणभंगुर सृष्टीमध्ये भावनिकरित्या गुंतू नये. या क्षणभंगुर सृष्टीमध्ये जे काही घडते त्याने काही फरक पडत नाही, असाच दृढ विश्वास असावा. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की पुढे होऊन युद्ध कर, कारण ते भ्रामक आहे. अविनाशी परब्रह्माचा क्षणभंगुर आविष्कार आहे आणि म्हणून त्याचा जास्त विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. गीतेत एका ठिकाणी असे म्हटले आहे की सृष्टीला आदी व अंत दोन्ही नाहीत, पण मध्यंतरी काही काळ ती असल्यासारखी भासते. याचा अर्थ असा की मुळात सृष्टी अस्तित्वातच नाही, आणि म्हणून जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिला आधी किंवा अंत कसा असेल. एकदा आपण असे मान्य केले की ही द्वैतात्मक सृष्टी भ्रामक आहे, की मग सृष्टीतील जीवांबद्दल काहीही म्हटले तरी त्याला अर्थ नसतो. म्हणजे जीव परमात्म्याचा भाग आहेत, पण त्यांच्यात परमात्मा नाही, किंवा जीवात परमात्मा भरून राहिला आहे, पण तरी परमात्मा जीवात नाही. ही सर्वच विधाने खरी किंवा खोटी दोन्ही असू शकतात. या कोड्याचे वर्णन शास्त्रांमध्ये एका सुंदर उदाहरणाने केले आहे. एका गोष्टीची सुरुवात जर अशी असेल की एका वांझ स्त्रीने 2 मुलांना जन्म दिला, तर पुढे त्या गोष्टीत काहीही असले तरी ते सर्वच
मिथ्याच म्हणावे लागते. याकडे पाहण्याची आणखी एक पद्धत म्हणजे सृष्टी ही स्वप्नवत आहे असे मानणे. स्वप्नात आपण स्थूलाचा अनुभव घेतो, म्हणजे गरम थंड असे स्पर्श आपल्याला स्वप्नात भासतात, पण त्यांचा आपल्या खऱ्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही. किंवा स्वप्नात आपण सर्वत्र फिरून येतो, पण आपले खरे शरीर बिछाण्यावरून 1 इंच सुद्धा हललेले नसते. म्हणजेच स्वप्नात खरोखर काहीच घडलेले नसते. तो आपल्या स्वप्न जाणीवेचाच एक प्रकारचा आविष्कार असतो. ती स्वप्न जाणीवच निरनिराळ्या वस्तू बनते व स्वप्न संपले की त्या स्वप्न जाणीवे बरोबरच त्या स्वप्नातील वस्तू पण नाहीशा होतात आणि आपली जागृत जाणीव पुन्हा कार्यरत होते. मग जागृत जाणीव देखील एका वेगळ्या पातळीवर स्वप्न जाणीवेप्रमाणेच क्षणभंगुर व भ्रामक आहे असे समजणे सुलभ होते. मूलभूत परमतत्व अविनाशी आहे आणि ते उत्पन्न होत नाही व नाश पण पावत नाही. जरी ही संकल्पना स्वीकारणे अवघड वाटले तरी आपल्याला हे माहीत आहे की आपण जन्माआधी अस्तित्वात नसतो. जन्मानंतर काही काळ आपण अस्तित्वात असतो व मग मृत्यू पावतो, म्हणजे आपले अस्तित्व संपते. मग मध्यंतरी काही काळ आपण जे जीवन व्यतीत करतो ते उगाच गंभीरपणे का घ्यावे? चित्रपटाचे उदाहरण पहा. चित्रपट सुरू होण्याआधी पडदा कोरा असतो, मग अचानक त्याच्यावर चित्रे दिसू लागतात आणि त्यातून एक गोष्ट उलगडत जाते जिच्यात कित्येक व्यक्तिरेखा आणि त्यांची रसभरीत जीवनकथा असते. आपण प्रेक्षक वर्ग त्या गोष्टीत गुंतत जातो, त्या गोष्टीतील व्यक्तींच्या सुखदुःखांमध्ये सहभागी होत राहतो. मग जेव्हा चित्रपट संपतो तेव्हा ती गोष्ट आणि त्या सर्व व्यक्ती नाहीशा होतात. ते सर्व निरुपयोगी होऊन जाते. प्रेक्षकांपैकी कित्येक जण चित्रपटांमुळे भावुक होऊन जातात, कारण चित्रपटातील नायक नायिकांमध्ये ते कळत न कळत स्वतःला पाहतात. पण फारच क्वचित हाताच्या बोटावर मोजण्या इतके प्रेक्षक स्थितप्रज्ञ राहतात, कारण ते कधीच विसरत नाहीत की चित्रपट एक दृष्टीभ्रम आहे आणि त्यांची खरी ओळख चित्रपटातील नायक नायिका नसून वेगळीच आहे. आणि त्या खऱ्या ओळखीवर चित्रपटातील दृश्यांचा काही एक परिणाम होत नाही. आपण सुद्धा या जगातील आपल्या जीवनाकडे स्थितप्रज्ञपणे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाप्रमाणेच पाहिले पाहिजे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली जाणीव केवळ मायानिर्मित सृष्टीचा चित्रपट अनुभवत असते. आपले त्यातील शरीराधिष्ठित अस्तित्व व ओळख भ्रामक आहे, क्षणभंगुर आहे आणि म्हणून जीवन चित्रपटातील घटनांचा मोह होऊ देऊ नये. सृष्ट जगत हा एक भ्रम आहे आणि त्या भ्रमाचा नाश वैराग्याद्वारेच होऊ शकतो. या जगामध्ये कोणताही रस नसणे म्हणजे वैराग्य. आज आपण इथेच थांबू. पुन्हा पुढच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार.